तासाभरापासून भोंदूकराची एसआयटी कडून चौकशी सुरू आहे। सलग 7व्या दिवशी भोंदूकराची एसआयटी कडून चौकशी होती। एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांच्या उपस्थितीत ही चौकशी सुरू आहे। गोपनीय ठिकाणी ही एसआयटी चौकशी होत असल्याची माहिती आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी चंदन पूजाधिकारी यांच्याकडून। चंदन, सलग 7व्या दिवशी ही एसआयटी चौकशी, काय अधिकची माहिती आहे? श्रुती, आपण बघतोय की आज सलग 7व्या दिवशी सुद्धा भोंदूबाबा अशोक खरातची चौकशी जी आहे ती एसआयटीच्या माध्यमातून सुरू आहे। गेल्या 1 तासापासून एसआयटी आणि क्राईम ब्रांच युनिट या दोघांच्या संयुक्त विद्यमानं ही चौकशी सुरू आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काल आपण न्यायालयात बघितलं की 5 दिवसांची वाढीव पोलीस कोठडी जी आहे ती भोंदूबाबा अशोक खरात याला देण्यात आलेली आहे। या सगळ्या 5 दिवसांच्या पोलीस कोठडीमध्ये आता एसआयटी समोर सगळ्यात महत्त्वाचं आव्हान आहे ते हे शोधण्याचं की जे काल त्यांनी कोर्टात सांगितलं 5 नरबळी भोंदूबाबा अशोक खरातनं दिलेले आहेत। त्याच्याकडे जिवंत पिस्तूल सापडलेलं आहे, काडतुसं सापडलेले आहेत आणि यासोबतच त्याचे काही आर्थिक गैरव्यवहार देखील या संदर्भामध्ये त्यांनी काल कोर्टात माहिती दिलेली आहे। पुढच्या 5 दिवसामध्ये एसआयटीच्या पथकाला, क्राईम ब्रांचला हे सगळे जे दावे आहेत ते उलगडून सांगावे लागणार आहेत, त्याचा तपास करावा लागणार आहे आणि त्याच कामी आता ही चौकशी जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे। 5 नरबळी घेतल्याचं जे पोलिसांनी आणि एसआयटीच्या माध्यमातून काल कोर्टात सांगण्यात आलं होतं, त्याच अनुषंगानं आज दिवसभरात ही चौकशी होईल अशी देखील माहिती समोर येते आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये आणखी काही नवे खुलासे होत आहेत का, आणखी काही महत्त्वाच्या बाबी समोर येत आहेत का, हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। मात्र 7 दिवसांपासून सलग भोंदूबाबा अशोक खराची चौकशी सुरू आहे। आज सुद्धा जवळपास 1 तासांपासून ही चौकशी सुरू आहे आणि या चौकशीच्या सोबतच आणखी काही तक्रारदार देखील गुन्हा दाखल करण्यासाठी पुढे येऊ शकतात अशी माहिती आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती जी आहे ती आणखी वाढेल असं म्हटलं जात आहे। श्रुती, नक्कीच चंदन, अपडेट्स घेत राहूच। तूर्तास धन्यवाद।